राज्यामध्ये सध्या उन्हाचा तडाखा वाढताना दिवसेंदिवस दिसतोय आणि याच पार्श्वभूमीवर एक चिंताजनक बातमी समोर आली आहे। गेल्या 1.5 महिन्यामध्ये राज्यात उष्माघाताचे तब्बल 17 रुग्ण आढळलेत। ही आकडेवारी 1 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीतील असून सुदैवाने अद्याप एकही मृत्यू झालेला नाहीये। जिल्ह्यानुसार जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 4 रुग्ण आढळले आहेत आणि पुण्यात 3 रुग्णांची नोंद झाली आहे, तर जालना आणि पालघरमध्ये प्रत्येकी 2 रुग्ण आढळलेत। याशिवाय बघताल तुम्ही तर गडचिरोली, गोंदिया, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक आणि रायगडमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण समोर आलाय। दरम्यान वाढत्या उष्णतेचा धोका जर लक्षात घेतला, आरोग्य विभागाने महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत। जिल्हा आणि महापालिका स्तरावर कोल्ड रूम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तज्ञांकडूनही नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। यामुळे उष्णतेपासून जर बचाव करण्यासाठी तुम्ही उपाय करत असाल तर विशेषतः मजूर आणि शेतकरी आणि मैदानी कामे करणाऱ्यांनी दुपारच्या वेळेत कामे टाळावी आणि जर तीव्र डोकेदुखी, उलट्या आणि श्वास घेण्यात जर त्रास होत असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे। अशाच अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा पुणे लोक।